ॲन एक्सपेरिमेंट इन एज्युकेशन या पॅरेगॉन पब्लिकेशन ट्रस्टद्वारे प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या निमित्ताने साधनाचे भूतपूर्व संपादक यदुनाथ थत्ते यांनी लिहिलेला लेख शिक्षणासंबंधी नवी दृष्टी या नावाने साधनाच्या 1978च्या 11 मार्च आणि 18 मार्च या अंकांमध्ये 2 भागांमध्ये प्रसिद्ध झाला होता. शिक्षक दिनाच्या निमित्ताने हा लेख कर्तव्य साधनावरून ऑडिओ स्वरूपात प्रसिद्ध करत आहोत. शिक्षण म्हणजे शासन आणि शिक्षक यांचा आपसातला मामला. त्यांचं ते पाहून घेतील. आपला त्यात काय संबंध? बाजारात तयार माल आला म्हणजे त्याची फार तर किंमत आपण करू, अशी वृत्ती सर्वत्र दिसत असताना पॅरेगॉन टेक्स्टाईल मिलचे मालक, टेक्स्टाईल केमिस्ट आणि मॅनेजमेंट कन्सल्टंट श्री शांतीलाल मेहता, प्रॉडक्टिव्हिटी स्पेशालिस्ट, बिझनेस कन्सल्टंट आणि इंजिनियर P.K. साठे आणि इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट आणि बिझनेस मॅनेजमेंट कन्सल्टंट डॉक्टर श्री पारुख यांनी शिक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावं आणि आपले तत्संबंधीचे विचार नेटक्या भाषेमध्ये प्रकाशित करावे, ही एक आश्चर्याची तशीच आनंदाची गोष्ट आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित मंडळी ज्या साचेबंद पद्धतीने विचार करतात, त्यापेक्षा या मंडळींचा विचार वेगळा आहे एवढंच नव्हे, तर या विचारांच्या अनुरोधाने काही प्रयोग करण्याची आणि त्यासाठी खर्च करण्याचीही त्यांची नियत आहे. या प्रयोगाचे निष्कर्ष हाती यायचे तर त्याला काही अवधी लागणं अपरिहार्यच आहे. पण तत्पूर्वी शिक्षणविषयक नवा विचार प्रसृत व्हायला काही हरकत नाही, म्हणून हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं आहे. शिक्षणाबद्दल आस्था असणाऱ्या मंडळींनी हे पुस्तक अवश्य वाचावं. मंगल स्वप्न पाहणं, रंगवणं वेगळं आणि स्वप्न पडणं वेगळं. पडलेली स्वप्न अनेकदा क्षयकारी, सुप्त मनातील खेळांना वाव करून देणारी आणि स्वास्थ्यकर निद्रेमध्ये विक्षेप निर्माण करणारी असतात. पण जागेपणी रंगवलेली स्वप्न ही शक्तिवर्धक, चैतन्यदायी आणि कर्तव्यपूर्तीसाठी केलेल्या धडपडीमुळे उत्साहवर्धक असतात. मंगल स्वप्न रंगवणारी आणि त्यांना सगुण साकार सत्य रूप यावं म्हणून धडपडणारी माणसं समाजामध्ये किती आहेत, ते त्या त्या समाजाच्या जिवंतपणाचं गमक असतं. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे परावलंबनाचं आणि दास्याचं नवं पर्व लोककल्याणकारी राज्याच्या आवरणाखाली अवतरलं आहे, त्यामध्ये अशा मंडळींची संख्या कमी झाली असावी, अशी शंका अनेकांच्या मनांना चाटून जाते. अशा स्थितीमध्ये प्रयोगेच्छू पॅरेगॉनची मंडळी वाळवंटातल्या झऱ्यासारखे वाटतात. तेजस्विनौ अधितमस्तु असा घोष करता करताच अधिताचं म्हणजे शिक्षणाचं तेज प्रयोगशीलतेअभावी लोप पावल्यासारखं वाटत आहे. शिक्षण संवर्धनासाठी शासनाने जे संरक्षक कवच शिक्षणाभोवती उभं केलं आहे, त्याची संरक्षण क्षमता संशयास्पद आहे. पण स्वतंत्र प्रयोगांना अडथळा करण्याची त्याची शक्ती मात्र निर्विवाद आहे. सार्वत्रिकतेच्या हव्यासाने शिक्षण स्वातंत्र्याला पारखं झालं आहे आणि परतंत्र शाळांनी स्वतंत्र वृत्तीचा नागरिक घडवण्याची एक विलक्षण जबाबदारी आजच्या शिक्षण क्षेत्रातील मंडळींवर येऊन कोसळली आहे. शिक्षणामध्ये नवी आखणी मांडणी उत्साहाने केली जाते आणि साधनसामग्रीचा अवाका ध्यानी न घेता हुकमाने त्या आखणी मांडणीवर हुकूम भव्य रचना करण्याचा हव्यास धरला जातोय. शासन आणि शिक्षक हे जे काही करत आहेत, त्यात सहभागी झालेला आणखी एक प्रवाह धंदेवाईक राजकारणी आणि समाजसेवकांचा आहे. आणि त्यापैकी अनेकांना मटका किंवा लॉटरी लागावी तशा या शिक्षण संस्था वाटतात. सत्तेची मगरुरी असणारं सरकार, उपरे पण सत्तेने धुंद झालेले संस्थाचालक आणि लाचार मुरदाड शिक्षणसेवक यांच्या आश्रयाखाली खाजगी क्षेत्रातला आणि फसवेबाजीखाली सार्वजनिक क्षेत्रातला शिक्षण व्यवहार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगधंद्यांशी संबंधित मंडळी शिक्षणाबाबत काय म्हणतात ते जाणून घेण्याची उत्सुकता वाटावी, हे साहजिक आहे. 40 पानांच्या या पुस्तिकेमध्ये एकूण 8 प्रकरणं असून 4 प्रकरणं शांतीलाल मेहता यांनी, एक प्रकरण साठे आणि पारुख यांनी लिहिलं असून 2 प्रकरणं प्रास्ताविक आणि परिशिष्टासाठी खर्ची पडली आहेत. परिशिष्टामध्ये शिक्षणाचा नवा विचार व प्रयोग करण्याला उपयुक्त
अशा 9 इंग्रजी पुस्तकांची माहिती देण्यात आली असून पुस्तकातल्या विवेचनामध्येही त्यातल्या काही विचारांची नीटसपणे गुंफण केलेली आहे. संदर्भासाठी दिलेली 9ही पुस्तकं इंग्लंड अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झाली असून इंग्रजी भाषेच्या वाघिणीच्या दुधाचा हा प्रताप आहे की इथली बहुतेक आंग्लशिक्षित मंडळी ह्या एकमेव खिडकीतूनच जगाचं दर्शन घेतात आणि तेच त्यांना समग्र दर्शन वाटतं. भारतीय भाषातून अशा सर्व मूलगामी विचारांचा परामर्श घेतला जात नाही. इंग्रजीचा वापर करण्यात इतर काय सोयी असतील त्या असोत, पण सर्वात मोठी सोय विचारांचं दारिद्र्य वा उथळपणा पारिभाषिक शब्दावलीच्या खाली झाकून टाकण्याची बऱ्याचदा सोय होते. पारिभाषिक शब्दावलीचं हे नेहमीच वैशिष्ट्य असतं की अर्थाच्या गाभ्यापर्यंत पोचली की नाही याची उठाठेव करत न बसताच समृद्धीची ढेकर देता येते. शिक्षणाच्या दृष्टीने इतकी महत्त्वाची ही 9 पुस्तकं मराठी, गुजराथी, हिंदी अशा भारतीय भाषांमध्ये अद्याप उपलब्ध नसावी हे आपल्या साहित्याच्या उणेपणाचं एक लक्षण समजता येईल. अपवाद फक्त जे. कृष्णमूर्ती यांच्या एज्युकेशन अँड सिग्निफिकन्स ऑफ लाईफ या पुस्तकाचा. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी अनुवाद केलेलं हे पुस्तक साधना साप्ताहिकामध्ये क्रमशः प्रकाशित झालं आहे. एकट्या महाराष्ट्राचाच आपण विचार केला तर जवळजवळ सर्व प्राथमिक शिक्षक, त्यांची प्रशिक्षण महाविद्यालयं, माध्यमिक शाळा यांच्यातील अर्ध्याधिक शिक्षक आणि जिल्ह्यागणिक असलेल्या प्रशिक्षण महाविद्यालयातली बरीचशी महाविद्यालयं या नव्या साहित्यापासून बहुधा दूरच असतील. किंबहुना कागदी काम हा कार्यक्षमतेचा एक बहुमूल्य, नकली आणि फसवा असला तरीही बहुमूल्य निकष बनल्यामुळे शिक्षणात कर्मकांडाची बेसुमार वाढ झाली आहे आणि त्या कामामुळे शिक्षण क्षेत्राशी संबंधित मंडळींनाही शिक्षणाचा विचार करायला फुरसतच ठेवली जात नाही. परिणामतः आमच्या शिक्षणातला जिवंत प्रवाहीपणा फार मर्यादित झालाय. ज्या 9 आधारभूत पुस्तकांचा परिशिष्टात समावेश आहे ती पुस्तकं अशी: ग्रेट डायलॉग्ज ऑफ प्लेटो, न्यू अमेरिकन लायब्ररीचं 520 पानांचं प्रकाशन. सॉक्रेटिस इन ॲन इंडियन विलेज, F.L. ब्रायने यांनी लिहिलेलं 148 पानांचं ऑक्सफर्ड विद्यापीठाचं प्रकाशन. ऑन बिकमिंग अ पर्सन, कार्ल रॉजर्स यांनी लिहिलेलं 400 पानांचं ह्युटन मिल्फिन कंपनीचं प्रकाशन. पर्सन टू पर्सन, कार्ल रॉजर्स आणि बेरी स्टेवन यांनी संयुक्तपणे लिहिलेलं 286 पानांचं न्यूयॉर्कच्या पॉकेट बुकचं प्रकाशन. लँग्वेज इन थॉट अँड ॲक्शन, M.I. हायाकावा यांनी लिहिलेलं 271 पानांचं हरकोट ब्रेस अँड जोवानोविच यांचं प्रकाशन. द टिरनी ऑफ वर्ड्स, स्टुअर्ट चेस यांचं 384 पानांचं हरकोट ब्रेस अँड वर्ल्डचं प्रकाशन. थिंक ऑन दीज थिंग्स, जे. कृष्णमूर्तींचं 262 पानांचं हर्पर अँड रो कंपनीचं पेरिनियल लायब्ररी प्रकाशन. एज्युकेशन अँड सिग्निफिकन्स ऑफ लाईफ, जे. कृष्णमूर्तींचं 128 पानांचं BI प्रकाशन. टीचिंग ॲज अ सबव्हर्सिव्ह ॲक्टिव्हिटी, नेल पोस्टमन अँड चार्ल्स वाईगार्टनर यांचं 204 पानांचं पेंग्विन प्रकाशन. अशा सुमारे 2500 पृष्ठातील विचारांचा धागा हाती धरून नवशिक्षणासंबंधीची कल्पना 40-42 पानांमध्ये मांडू पाहणं हे एक मोठंच वैचारिक साहस आहे, पण लेखकांनी ते केलेलं आहे. त्यामुळे वाचकांमध्ये मूळ पुस्तकं पाहण्याची उत्सुकता तरी निर्माण होईल. शिक्षणविषयक साहित्य संग्रहामध्ये आपल्याकडे कोणती पुस्तकं आहेत, कोणती नाहीत हे तपासून पाहता यावं आणि जी पुस्तकं नसतील ती घेण्याची प्रेरणा मिळावी एवढ्याच हेतूने ही जंत्री दिलेली आहे. आपल्या ग्रंथालयातली पुस्तकं भवभूतीप्रमाणे मोठी आशावादी असतात. निरवधी काल आणि विपुल पृथ्वीवर कोणीतरी समानधर्मी केव्हा तरी भेटेल या आशेवर ती जीव धरून असतात आणि त्यांची ती आस बहुधा कधीतरी पूर्ण होतेच. पुस्तक हा कारखाना नव्हे की तो किफायतीत चालण्यासाठी किमान दिवसाकाठी 8 तास तरी त्याचा उपयोग झाला पाहिजे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अशी भौतिक अपरिहार्यता फारशी नसते, तेव्हा पुस्तकांइतकी आशा शिक्षण संस्थांनी बाळगायला हरकत नाही.
या 9 पुस्तकांपैकी शक्य तेवढी पुस्तकं त्यांनी एकत्र करून ठेवावीत. शिक्षणातून सभ्य, कर्तृत्ववान आणि प्रगल्भ असा नागरिक तयार व्हावा अशी स्वाभाविकच अपेक्षा असते. त्यामुळेच तर एवढा खर्च शिक्षणासाठी केला जातो. एकेकाळी अशी श्रद्धा असे की जो शाळा उघडतो तो तुरुंग बंद करतो. आज शिक्षण संस्थांचं साम्राज्य पसरलेलं असतानाही तुरुंगांची, पोलिसांची आणि सेनादलांची संख्या जगभर वाढते आहे. एवढंच नव्हे तर शस्त्रास्त्रांची संख्या, खर्च आणि भीषणताही वाढते आहे. युनेस्कोचं म्हणजे आंतरराष्ट्रीय शिक्षण, संस्कृती, विज्ञान संघटनेचं दुःख तर हेच आहे की त्यांच्या कामासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नाही आणि शस्त्रास्त्रांची स्पर्धा मात्र वारेमाप उधळपट्टी करत चालू आहे. शस्त्रास्त्रांवरील खर्चामध्ये फक्त 1% कपात करून तेवढा पैसा तरी आम्हाला द्या, अशा विनवण्या त्यांना कोडगेपणाने नित्य कराव्या लागत आहेत. शस्त्रास्त्रांवर जो अफाट खर्च केला जातो तो अशिक्षित, अज्ञानी, मागासलेली राष्ट्र करत नसून जिथे 100% लोक शिक्षित आहेत ती रशिया, अमेरिकेसारखी राष्ट्रच करत आहेत. यांच्या मुळाशी कुशिक्षण हेच कारण आहे. वैफल्यग्रस्त, सुखासन्न, निरुद्यमी आणि हिंस्र अशा तरुणांचा समुदाय शिक्षण संस्थातून बाहेर का यावा ही आजच्या जगापुढली एक अत्यंत जटिल समस्या आहे. आजच्या सारखी साचेबंद कारखानदारी शिक्षण पद्धती याच्या मुळाशी असावी असा मग स्वाभाविकच संशय निर्माण होतो. मग शिक्षणाच्या चौकशा सुरू होतात. आपल्याकडेही डॉक्टर राधाकृष्णन समितीपासून, कोठारी आयोगापासून अनेक चौकशा झाल्या. ढिगभर अहवाल त्यांनी लिहिले, अनेक शिफारसी केल्या. विद्यार्थ्यांची योग्य मानसिक तयारी होत नाही असं खापर सर्वांनी एकमताने आजच्या शिक्षणावर फोडलं. पण ही तयारी नेमकी कशी करून घ्यावी त्याबाबत मात्र स्पष्ट, रेखीव, विधायक अशा फारशा व्यवहार्य सूचना त्यांनी केल्या नाहीत. डागडुज्या कशा कराव्या आणि शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाचं वाटप कसं करावं एवढंच त्यांनी सुचवलं. आजच्या परिस्थितीचं पुस्तकातलं हे नेटकं वर्णन पहा. स्वतंत्र विचार करण्याचे आणि प्रश्न विचारण्याचे त्राण विद्यार्थ्यात नसते. अर्धवट माहिती घेऊन मतं बनवावी आणि पूर्वग्रह कवटाळून बसावे असाच प्रकार आढळतो. त्यांच्या वृत्ती जड, शिळावत असतात. जीवनाशी संबंधित गोष्टींबद्दल फारसा विचार ते करत नाहीत. श्रमाबद्दल त्यांना तिटकारा वाटतो. महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल स्पष्ट आणि दृढ असा निर्णय ते कधी घेत नाहीत. आत्मविश्वासाचा त्यांच्यात अभाव असतो आणि हळवे, आरामप्रिय, सुखासक्त असे ते आढळतात. जगाबद्दलच्या त्यांच्या कल्पना अवास्तव असतात. त्यामुळे वास्तवाचं ज्ञान झालं की त्यांना धक्का बसतो आणि ते निराशाग्रस्त होतात. जीवन आणि समाज याबद्दलच्या त्यांच्या कल्पना धूसर आणि अस्पष्ट असतात. जीवनाची जिद्द त्यांच्यात अभावानेच आढळते. जीवनाच्या क्रियाप्रतिक्रियांमधली विलक्षणता पाहण्याची रग त्यांच्यात दिसून येत नाही. लगेचच्या लगेच त्यांना कंटाळा येऊन घेरतो. इतरांच्या अडीअडचणी आणि यातना यांबाबत त्यांची मनं बधीर झालेली असतात. जे तथाकथित त्याच्या आहारी ते पटकन जातात. राजकारणी, सत्ताधारी, विविध वाद यांच्याबरोबर वाहवत जाण्याची प्रवृत्ती असल्याने एकतर अविवेकी तीव्र प्रतिक्रिया किंवा मग मेंढरांसारखं अनुयायित्व आणि तज्जन्य हिंस्र माथेपिरूपणा त्यांच्यामध्ये आढळतो. वाचनात आणि पुस्तकात त्यांना गोडी वाटत नाही. स्वतःच्या बळावर काही शिकण्याचे त्राण ते गमावून बसलेले असतात. आत्मनिर्भरतेच्या आनंदाची त्यांना ओळखसुद्धा नसते. आत्मविकासाची ओढ त्यांना वाटत नाही. निखालस अशा बुद्धिमत्तेचा, शहाणपणाचा आणि प्रगल्भतेचा दुष्काळ सर्वत्र आढळतो. शिक्षणाकडून असलेल्या अपेक्षांच्या हे सर्व विपरीत आहे हे तर उघड आहे. मग यावर तोडगा म्हणून पुन्हा तोच निष्फळ पण परिचित मार्ग चोखाळायला लोक तयार असतात. सरकार असा टाहो फोडला जातो. पण वर निर्देश केलेली अवस्था सरकारनेच तर निर्माण केलेली आहे. पण त्या न पावणाऱ्या देवाला भजण्याचा आमचा उत्साह काही कमी होत नाही. कारण शिक्षणापेक्षाही सत्तेवर आमची अंधश्रद्धा जबरदस्त आहे. परंतु पॅरागॉनच्या मंडळींना असं वाटतं की स्वयंस्फूर्त असा नवशिक्षणाचा प्रयोग हाच यावर तोडगा आहे. शिक्षण असं असावं की जे नवविचाराला प्रवृत्त करील, प्रयोग करण्याचे त्राण निर्माण करील,
आत्मशिक्षणाची सवय लावील, सहभागी होण्याला आणि वाटून घ्यायला तयार होईल. सद्यस्थितीसंबंधीचं हे जे पृथक्करण ते करमणूक म्हणून नव्हे, तर त्यातून नवा मार्ग दिसावा या तळमळीने करू पाहत आहेत. आजचं शिक्षण हे स्मृतीप्रधान आहे, बुद्धिप्रधान नाही. स्मरणशक्तीच्या कसोट्या लावून बुद्धिमत्तेचं शिफारसपत्र देणं म्हणजे गणिताची उत्तरपत्रिका तपासून भाषेतील कौशल्याची वाखाणणी करण्याइतकंच चमत्कारिक आहे, हेच मुळी ध्यानात येत नाही. त्यामुळे पाठांतरावर विलक्षण भर दिला जातो. मुलांकडून रोज एक प्रतिज्ञा म्हणून घेण्याची कवायत यांत्रिकपणे शाळातून करून घेतली जाते आणि त्यातून जीवनात मूल्यविषयक प्रेरणा आणि आचारसंपन्नता निर्माण होईल असा आशाळभूतपणा केला जातो. त्यातून एक फसवं आणि खोटं समाधान फुकटात पदरात पाडून घेण्याची आपली वासना असते. त्यामुळे डोक्यात माहिती कोंबून कोंबून विचारशक्ती बधीर करण्याचा प्रकार शिक्षणाच्या नावाखाली सुखेनैव चालू असतो. पॅरागॉनचे विश्वस्त उद्योगधंद्याशी संबंधित असल्यामुळे त्यांचा निष्कर्ष असा आहे की आजच्या शिक्षणाची उत्पादकता अतिशय कमी आहे, कारण त्यामध्ये साधनसामग्रीची जी प्रचंड गुंतवणूक केली जाते त्यातून त्या प्रमाणात काहीच हाती लागत नाही. शिक्षणाची उत्पादकता कशी वाढवता येईल ही चिंता त्यांना लागली आहे आणि त्यातून ते या विचाराला प्रवृत्त झाले आहेत. शस्त्रास्त्रांची उत्पादकता म्हणजे गुंतवणूक आणि उत्पादन यांच्यातलं प्रमाण जेवढं आहे तेवढंही शिक्षणाचं पडत नाही, म्हणून शस्त्रास्त्रांसाठी जेवढा खर्च केला जातो तेवढा शिक्षणावर करण्याची सरकारची तयारी नसते. शिक्षणाची आज कारखानदारी झाली आहे, पण ही कारखानदारी दिवाळखोरीची आणि आतबट्ट्याची आहे आणि उद्योगधंद्यातल्या कुठल्याही माणसाला ती कधीच रुचणार नाही. कच्चा माल, यंत्रसामग्री तीच उपलब्ध आहे, तेव्हा तंत्रामध्ये सुधारणा करून पाहण्याची पॅरागॉनवाल्यांची इच्छा आहे. प्रश्नोत्तर पद्धतीचा अवलंब, निदर्शक वा निष्कर्षात्मक मार्गदर्शनाला फाटा आणि भाषेचा विचार व कर्मावर होणाऱ्या तिच्या परिणामाचं भान अशी काही दृष्टी बाळगली तर उत्पादकता सुधारण्याची त्यांना आशा वाटते. अर्थात या नवशिक्षणामध्ये अभिप्रेत असणारी प्रश्नोत्तर पद्धती ही वडीलधाऱ्यांनी प्रश्न विचारला रे विचारला की फाड छापील उत्तरं देणारी प्रश्नोत्तर पद्धती नसून खोलात जाऊन विविध प्रश्न निर्माण करून त्यांची उत्तरं शोधायला प्रवृत्त करणारी पद्धत आहे. यात उत्तरं शोधायला फार तर वडीलधाऱ्यांनी मदत करायची आहे. डोईवर सामान उचलणाऱ्या एखाद्या हमालाला सुरुवातीला वजन डोक्यावर घेईपर्यंत आपण हात लावतो तितकीच मदत अपेक्षित आहे. आज शब्दाला प्रतिशब्द दिला म्हणजे उत्तर मिळाल्याची ढेकर देऊन हुशारीचं प्रमाणपत्र द्यायला आपण मोकळे होतो, तशी ही प्रश्नोत्तर पद्धती नाही. मुलांची विचार करण्याची कुवत वाढवण्यासाठी या प्रश्नोत्तर पद्धतीचा अवलंब करायचा आहे. माणूस खरोखर काही शिकत असला तर तो स्वतःच्या विचार करण्याच्या शक्तीतूनच शिकतो. समोर उभ्या राहणाऱ्या प्रश्नाला सर्जनशील वृत्तीनं सामोरं जाणं म्हणजे विचार करणं. पण आपण फार दयाळू आणि कनवाळू असतो. सर्वच जण, पालक, शिक्षक, पुढारी, विचार करण्याचे कष्ट उगाच कोणाला पडता कामा नयेत असा संकल्प ही वडीलधारी मंडळी करतात आणि नामदेव कुत्र्यामागे तुपाची वाटी घेऊन धावला, उगाच कोरडी रोटी खाल्ली तर त्याचं पोट दुखेल म्हणून, तसं जिथे कुठे प्रश्नाचा उद्भव झाला असेल तिथे विचारांची आग भडकू नये म्हणून उत्तरांच्या पखाली घेऊन ही मंडळी धावत सुटतात. परिणाम एवढाच होतो की विचाराच्या आनंदाला पारखे झालेले समुदाय अस्तित्वात येतात. असले आज्ञाधारक समुदायच पालक, शिक्षक, राज्यकर्ते सर्वांना हवेसे वाटतात. हुकुमशाही राजवटीत तर स्वतंत्र विचार करणारा दंडनीयच ठरतो, पण लोकशाही राजवटीतही स्वतंत्र विचार करण्याची क्रिया कुंठित व्हावी यासाठी या विचार प्रचाराच्या सर्व साधनांवर कब्जा करण्यात येतो आणि कानी कपाळी सतत उत्तरांचा मारा करून विचारशक्ती मूर्छित केली जाते. आणि त्यामुळे घर, शाळा, राज्य कसं शिस्तीने चालतं. कुठे संघर्ष नाही, कसली भानगड नाही. लोकशाहीचे भरजरी शोभिवंत कपडे लेऊन हे सर्व करता आलं तर सोन्याहून पिवळं. तसं न जमलं तर जरब दाखवून आणि तेवढ्यानेही न भागलं तर मुस्कटदाबी करून वा दंडाच्या धाकाखाली तसं करता आलं तरीही ते तितकंसं वाईट नसतं. शिक्षणाची प्रक्रिया हाती ठेवण्यासाठी शासनकर्ते म्हणूनच धडपडत असतात. त्यासाठी
आराम आणि सुख यांची लाच द्यायला त्यांची अगदीच ना नसते. पण याही पद्धतीमध्ये एखादा बुद्ध, एखादा टिळक, एखादा गांधी निघतो. स्वतःलाच प्रश्न विचारतो, स्वतः उत्तरं शोधतो, उत्तर शोधण्यासाठी यातना भोगतो आणि परिणामतः जगाला 4 पावलं माणुसकीच्या मार्गांवर पुढे घेऊन जातो. यंत्राचा पुर्जा किंवा उपयुक्त पशु या पातळीवर माणूस येऊ नये यासाठी ही सारी धडपड असते. त्यासाठी तो आत्मसंवाद, चिंतन किंवा स्वतःशी प्रश्नोत्तरी हा मार्ग अवलंबतो. कारण इतरांशी बोलण्याची कुवत हिरावून घेतलेली असते. मग आत्मसंवाद करता करता तो आपल्या लोकांना बोलतं करतो, म्हणजे विचारांना प्रवृत्त करतो. आणि मग भाषांच्या भिंती ओलांडून तो विश्वसंवादही करू शकतो. संवाद किंवा प्रश्नोत्तर पद्धती ही शिक्षणाची सर्वोत्कृष्ट पद्धती होय, कारण ती विचारांना प्रवृत्त करते. ज्या शिक्षणामध्ये या पद्धतीला वाव नाही आणि छापील उत्तरं पढवण्यावरच भर आहे, ती शिक्षण पद्धती नवं जग निर्माण करण्याच्या लायकीची नाही. यामध्ये जुन्याचा आणि अनुभवाचा अव्हेर नसून जुन्याला एखाद्या बीजाप्रमाणे जमिनीमध्ये पेरायचं आहे आणि त्याच्या पोटातून अनेक कोंब फुटावेत अशी योजना करायची आहे. तो दाणा नाहीसा झाला म्हणून उरबडवेपणा करायचं कारण नाही. आज छापील माणसांचं पेव फुटल्यासारखं दिसतं, कारण प्रश्नोत्तर पद्धतीला आपण फाटा दिलाय. या पद्धतीमध्ये आयोजक किंवा निर्देशक कमीत कमी बोलतो आणि इतरांना बोलायला प्रवृत्त करतो. उपलब्धाचा पायरीसारखा उपयोग करून तो वर चढतो. त्या पायरीचे उपकार मानत तिला चिकटून बसत नाही. नवशिक्षणाच्या संदर्भात ग्रेट डायलॉग्स ऑफ प्लेटो या ग्रंथाच्या वाचनाची शिफारस करण्यात आलेली आहे. ती छापील प्रश्नोत्तरं पाठ करण्यासाठी नाही, तर त्या पद्धतीचं रहस्य समजावं यासाठी. भाषेचा विचार सामान्यतः शब्दकोश आणि त्यात दिलेले शब्दांचे अर्थ, व्याकरण, वाक्यरचना, साहित्यातील भाषेचा वापर आणि उपयोग यांच्या संदर्भातच केला जातो. भाषेचा विचारांच्या बांधणीवर आणि कृतीवर काय परिणाम होतो याबाबत केवळ उपेक्षावृत्ती आपल्याकडे आहे असंच नसून, या दृष्टीने भाषेचा विचार करणं आवश्यक आहे याचं फारसं भानच आपल्याकडे दिसत नाही. असं भान असल्यावाचून शिक्षणाचा विचार पूर्णच होऊ शकत नाही. शिक्षणाची प्रक्रिया भाषेच्या आधारेच बंवंशी चालत असल्यामुळे भाषेच्या या पैलूची उपेक्षा करणं योग्य होणार नाही. जनरल सिमेनॅटिक्स या शीर्षकाखाली श्री शांतीलाल मेहता यांनी लेख लिहून या पैलूकडे लक्ष वेधलंय. सर्व भाषांमध्ये अमूर्ताची अभिव्यक्ती करण्याची एक प्रक्रिया सुरू असते. ही प्रक्रिया मोठी गमतीची असते. बटाटे, भाजी आणि अन्न हे 3 शब्दच घेऊ. भाजी या शब्दामध्ये बटाट्याचा तर समावेश होतोच, पण त्यामध्ये कोबी, कांदे, गाजरे अशा गोष्टीही येतात. अन्न हा शब्द त्यापेक्षा व्यापक अर्थाचा शब्द आहे. त्यामध्ये डाळी, दूध, ज्वारी, बाजरी, भाजी इत्यादींचाही समावेश होतो. बटाटे, भाजी आणि अन्न अशा पायऱ्यांनी आपण समूर्ताकडून अमूर्ताकडे वर वर चढत जातो. अन्न हा शब्द अमूर्ताच्या दृष्टीने शिडीच्या अधिक वरच्या पायरीवरचा आहे. त्या मानाने भाजी हा शब्द खालच्या पायरीवरचा आहे आणि बटाटा हा शब्द समूर्ताच्या अधिक नजीक आहे. भाजी या काहीशा अमूर्त कल्पनेकडून कांदे, बटाटे, गाजर, कोबी यांचा निर्देश करताना आपण समूर्ताकडे वळतो. वस्तू निदर्शनाच्या दृष्टीने हे शब्द अधिक स्पष्ट आहेत. अशा शब्दांना निदर्शक म्हणजे रेफरन्स असं म्हणतात. अन्नाचे निदर्शक शब्द गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ हे आहेत. भांडी या शब्दाचे निदर्शक शब्द पातेले, ताट, वाटी, तांब्या इत्यादी आहेत. निदर्शक म्हणजे असे शब्द की जे उच्चारताच प्रत्यक्ष वस्तू डोळ्यांसमोर उभी राहते. पंचेंद्रियांनी वस्तूचा अनुभव मिळतो, तो व्यक्त करणारे शब्द म्हणजे निदर्शक. निदर्शकाहून अधिक अमूर्त व्यक्त करणारे शब्द म्हणजे कल्पना होत. भाजी, अन्न, भांडी अशा काही स्पष्ट समूर्त वस्तू नसतात. अमूर्ताकडे किंवा कल्पनांकडे वळण्याची प्रक्रिया जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे समनुयोगाची क्षमता वाढते, कारण थोडक्यात अर्थ व्यक्त करण्याची ती धडपड असते. त्यामध्ये वेळ आणि शक्तीही वाचते. समाजामध्ये बोलताना आपण अन्न या प्रश्नासंबंधी बोलतो.
पण पेठेतल्या किराणा दुकानात जाऊन आपण 1 किलो किराणा मागत नाही. तिथे वस्तूचा निर्देश केला तरच व्यवहार शक्य होतो. परिस्थिती आणि गरजेप्रमाणे आपण समूर्त आणि अमूर्त यांच्या शिडीवर नित्य खालीवर होत असतो. बोलणारा, ऐकणारा दोघांनाही शब्दांची निदर्शकं ठाऊक असतात आणि मगच संवाद होऊ शकतो. डॉक्टरांकडे गेल्यावर आपण नुसते आजारी आहोत असं सांगत नाही, तर डोकं दुखतं, पोटात कळा येतात, ताप येतो असं आपण म्हणतो. पण कार्यालयात चिठ्ठी पाठवताना नुसते आजारी असल्याचे आपण सांगतो. या ठिकाणी शब्द स्थितीदर्शक असतात. बस नादुरुस्त झाली असं उतारूला सांगून भागतं, पण कारखान्यात ती नेल्यावर बिघाडाचे मूर्त स्वरूप टायर पंक्चर होणे असं स्पष्ट करावं लागतं. शाळेमध्ये हल्ली एक प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून नित्य घोटून घेतली जाते. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, भारतावर मी प्रेम करतो, इत्यादी इत्यादी. या प्रतिज्ञेतील बहुतेक सर्व शब्द वस्तुनिदर्शक नसून कल्पनानिदर्शक किंवा अमूर्ततेच्या शिडीच्या वरच्या पायरीवरचे आहेत. भारत आणि भारतीय म्हणजे नेमके काय? भारत म्हणजे नकाशात दाखवलेला जमिनीचा तुकडा की भारत म्हणजे भारतीय जनता? लाखो भारतीय भिकेच्या भाकरीच्या तुकड्यावर आपला देह जगवतात. तो म्हणजे का भारतीय? का हिंदू मुसलमान या समजुतींचा कैफ चढल्याने परस्परांच्या जीवावर उठलेली माणसं म्हणजे भारतीय? का अस्पृश्य म्हणून कोणाच्या अब्रूचे धिंडवडे काढणारे ते भारतीय? का भारतीय म्हणजे ताजमहाल आणि काश्मीर? भारत आणि भारतीय हे शब्द अमूर्ताच्या शिडीच्या फार वरच्या पायरीवरचे आहेत. ह्या केवळ कल्पना आहेत, पण कल्पना भावनेशी अशा काही एकरूप झाल्या आहेत की त्या शब्दाबाबत आपण अत्यंत हळवे बनलेलो असतो आणि अशा संदर्भात बुद्धीच्या क्षेत्राच्या आपण पलीकडे असतो. शब्द हेही अनेकदा प्रतिकरूपच असतात, पण प्रतिकांवरच आपलं इतकं प्रेम जडतं की प्रत्यक्षाचं देखील त्यामुळे विस्मरण होतं. गरिबी हटाव अशी घोषणा वातावरणात होते, पण गरिबी म्हणजे काय ते निदर्शकांद्वारे स्पष्टपणे व्यक्त केलेलं नसल्यामुळे शेतमजूरही गरीब आणि शाळेतला अध्यापकही गरीब, घरात काम करणारी मोलकरीण गरीब आणि रेल्वेतला सेवकही गरीब, भिकारीही गरीब आणि विमा किंवा बँक सेवकही गरीब. पण जर आपण गरिबी हटवणे म्हणजे प्रत्येकाला 2200 उष्णांक देणारे अन्न, शरीर रक्षणार्थ वस्त्र, निवाऱ्यासाठी घर, प्राथमिक शिक्षण, आरोग्यासाठी सोय असं स्पष्टपणे बोललो तर मोजमाप काढता येतं. निदर्शकांमुळे स्पष्टता येते, आपण अधिक प्रामाणिक बनतो. विचारांमध्ये आणि कर्मामध्ये आपण अधिक व्यवहार्य भूमिका घेतो. आपल्या नव्या संविधानामध्ये आता कर्तव्यांचा समावेश केला असून त्यात एक कर्तव्य आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील मूल्यांचं जतन आणि संवर्धन करणे हेही आहे. हे कर्तव्य इतकं अमूर्त आहे की अगदी परस्पर विरुद्ध टोकांचे अर्थ काढून माणसं हमरीतुमरीवर येऊन परस्परांशी वाटेल तेवढे भांडू शकतील. अमूर्त कल्पनांमुळे समन्वयोग साधतो असं वाटत असलं तरी प्रत्यक्ष व्यवहारासाठी निदर्शकांचीच आवश्यकता असते. निदर्शकांचं भान असल्यावाचून विचारांची नीट बांधणी होत नाही आणि कर्मातही त्याचं रूपांतर होत नाही. भारतासारख्या देशामध्ये अमूर्ताची अशी विलक्षण ओढ असते की माणसं कल्पनामय जगातच प्रायः वावरतात. अमूर्ताऐवजी समूर्ताच्या खालच्या पायरीवर आपण जेव्हा येऊ तेव्हाच आपण अधिक व्यवहार्य, प्रामाणिक, शहाणे आणि सुबुद्ध सुजाण बनू शकू. जेव्हा समूर्त अमूर्ताच्या पायऱ्यांची स्पष्ट कल्पना येईल तेव्हा आपल्या श्रद्धा आणि विचार यांच्यामध्ये क्रांतिकारी बदल होऊ शकतील आणि जेव्हा मोठ्या प्रमाणावर लोकांना या गोष्टीचं भान होईल तेव्हाच सामाजिक परिवर्तन घडून येईल. प्रतीकालाच प्रत्यक्ष समजून आपण वागू लागतो तेव्हा आपले विचार अवरुद्ध होतात, आपली दृष्टी धूसर होते आणि समजूतदारपणा कमी होतो. खोलात जाऊन समजून घेण्याची आणि चिकित्सकपणे निर्णय घेण्याची आपली कुवतच त्यामुळे नष्ट होते. घोषणांची गुलामी त्यामुळे सुरू होत असते आणि अमूर्त घोषणांच्या कैफात प्रत्यक्षाचं विस्मरण होतं. शब्दांनी आपल्या विचारांना आकार येत असतो आणि आपलं कर्मही शब्दातूनच घडत असतं. शब्दाबाबत अत्यंत सावधान असणं जीवन विकासाच्या दृष्टीने फार आवश्यक आहे. या दृष्टीने शांतीलालभाई मेहता 2 पुस्तकं वाचण्याची खास शिफारस करतात. एक पुस्तक
हायाकावा यांचं लँग्वेज इन थॉट अँड ॲक्शन हे असून जॉर्ज ॲलन अँड ॲन्विन या इंग्लंडच्या प्रकाशकांनी ते प्रसिद्ध केलेलं आहे. आणि दुसरं पुस्तक स्टुअर्ट चेस यांचं टिरनी ऑफ वर्ड्स हे असून न्यूयॉर्कच्या हरकोर्ट प्रेस अँड वर्ल्ड इनकॉर्पोरेट यांनी ते प्रकाशित केलं आहे. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी परिभाषेच्या जंजाळात न पडता हा विषय आपल्या अनेक लेखांमधून मांडलेला आहे. भारतीयांना अमूर्ताचं जे विलक्षण आकर्षण आहे, त्यामुळे विचारांमध्ये भव्योदात्तता असणारी भारतीय मंडळी व्यवहारात किती क्षुद्र आणि कृपण असतात ते त्यांनी पुन्हा पुन्हा मांडलेलं आहे. गांधीजींनी अमूर्ताला समूर्त करणारे विधायक कार्यक्रम शोधून काढले हे त्यांच्या सर्जनशील प्रतिभेचं थोरपण होतं. त्यांच्या या प्रयत्नामुळे त्यांना विरोधी टीकाकार पुष्कळ लाभले, पण त्यांच्या इतपत समाजात बदल घडवून आणणाऱ्या वकुबाचं दुसरं नेतृत्व देशामध्ये नव्हतं. अमूर्त कल्पना समूर्त रूप येईपर्यंत सर्वांचा त्यांना पाठिंबा असतो, कारण त्यामुळे वास्तव बदलत नसतं. पण अमूर्ताकडून समूर्ताच्या पायरीवर आपण उतरू लागलो की हितसंबंधांना बाधा पोहोचू लागते आणि विरोधाला, संघर्षाला प्रारंभ होतो. हा संघर्ष आणि विरोध हा एक उन्नत सहयोगच असतो, कारण त्यामुळे मोहक अमूर्ताकडून व्यवहार्य समूर्ताकडे आपण वळत असतो. माणूस स्वतःच अंतरंगी शतसहस्र खंडांमध्ये विभागलेला आहे. त्याच्या या अंतर्गत खंडितपणातूनच त्याच्या बाह्यजीवनातील खंडितपणा उदयाला आलेला आहे. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये सतत द्वंद्व आणि संघर्ष दिसून येतात. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यामुळे द्वंद्व आणि संघर्ष विलयाला जाण्याऐवजी त्यांचं क्षेत्र वाढत विस्तारत जातं आणि माणूस अशा काही पेचामध्ये आणि कचाट्यात सापडतो की काहीतरी एकांतिक कृती केल्या वाचून आपल्याला सुटका नाही असं त्याला वाटतं. त्यामुळे संवादाला त्याला फुरसतच नसते. घायकुतीला आल्यासारखा तो जे जमेल ते करत सुटतो. आपल्याला आज असं दृश्य दिसतं की उदारमतवाद्यांचा सुधारणावाद आणि क्रांतिवाद्यांचा दहशतवाद यापैकी कुठल्याही मार्गाने माणसाचे प्रश्न सुटू शकलेले नाहीत. आपल्या देशाच्या संदर्भातच बोलायचं झालं तर अध्यात्मवाद आणि राजकारण या दोघांपैकी कोणालाही इथल्या प्रश्नांची सोडवणूक करता आलेली नाही. डॉक्टर पारुख यांनी या पैलूकडे आपल्या लेखामध्ये लक्ष वेधलं असून त्यांचं म्हणणं असं की या अपयशी मार्गांचा त्याग करून नवा मार्ग चोखाळण्याची आता गरज आहे. मानवी जाणीवांमध्येच त्यासाठी बदल घडवून आणला पाहिजे. सत्ता माणसांच्या जाणीवेचं जग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते आणि सत्तेचं हे नियंत्रणच सर्व द्वंद्व आणि संघर्ष यांच्या मुळाशी आहे. जाणीवेचा पक्षी मुक्त झाल्या वाचून आजची परिस्थिती बदलणार नाही. यासाठी मानसिक नवशिक्षणाची आवश्यकता ते प्रतिपादन करतात. आजच्या शिक्षण पद्धतीबद्दलचं त्यांचं निदान असं आहे: 1. आजचं शिक्षण व्यावसायिक गरजा भागवण्याच्या दृष्टीने निरुपयोगी आहे. संघटनात्मक प्रश्नांबाबत त्यात काहीही विचार केलेला नसतो. एवढंच नव्हे तर व्यवसाय आणि जीवन यातल्या संबंधांबद्दलही ते फारशी फिकीर करत नाही. 2. आजचं शिक्षण जीवनाचा संदर्भच मुळात विसरून गेलेला आहे. मुलांच्या मनावर धार्मिक आणि ध्येयवादात्मक संस्कार करण्याचा शिक्षणाचा दावाही टिकण्यासारखा नाही. ते शाब्दिक संस्कार फार तर करू शकतं, परंतु व्यक्तिगत जीवनात मूल्यांचं अनुसंधान कसं राखावं त्याचा कोणताही मार्ग ते दाखवत नाही. गणितातले प्रश्न कसे सोडवावे हे ते शिकवतं, पण जीवनातलं द्वैत आणि संघर्ष कसे सोडवावेत हे काही ते सांगत नाही. 3. आजचं शिक्षण प्रायः भूतकाळाशीच निगडीत आहे. वर्तमान आणि भविष्य यांच्या संदर्भात व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाचा विचारच ते करू शकत नाही. काल काय घडलं याचीच ते विवंचना करतं. आज काय घडत आहे याचं भान ते ठेवत नाहीच, पण उद्या काय घडणार त्याची चाहूल घ्यायची कुवतही ते निर्माण करत नाही. 4. आजचं शिक्षण बरंचसं यांत्रिक आहे आणि माहिती पुरवण्याव्यतिरिक्त ते काही करत नाही. शिक्षणामध्ये स्मृतींवर अतिरिक्त भर दिला जातो. ते नवी दृष्टी किंवा आकलन निर्माण करू शकत नाही. माहिती जमवायची आणि प्रसंग आला की तोंडावर फेकायची एवढंच त्याला साधतं. 5. आजचं शिक्षण निखालस शोधक वृत्तीला उपकारक नाही. मूलभूत असे प्रश्न निर्माण करण्याला त्यात प्रतिबंध असतो.
बराकीकरणावर त्यामध्ये भर असतो. व्यक्तिमत्वाच्या विकासाला त्यात अवकाशच नसतो. स्वतंत्र विचारापेक्षा समझोत्याकडे त्याचा कल असतो. बहुतेक शिक्षण संस्थातून स्वतंत्र विचारांपेक्षा मिळतं जुळतं घेण्यालाच प्रोत्साहन दिलं जातं. आपलं शिक्षण प्रतिष्ठेच्या कल्पना डोक्यामध्ये भिनवतं. बुद्धिमापनांकामध्ये म्हणजे IQ सगळ्या बाह्यच नव्हे तर अंतरंगातील गोष्टीही कोंबून बसवण्याचा त्याचा खटाटोप असतो. त्यामधून एक नवीन जातीव्यवस्थाच जन्माला येते. 6. शिक्षण व्यवस्था अशा अनेक मंडळींच्या हाती आज सापडलेली आहे की ज्यांना शिक्षणाशी काही कर्तव्य नसतं. आपला स्वार्थ साधण्याचा धंदा ते शिक्षणाच्या नावाखाली करत असतात. या षडविध दोषांमधून तयार होणारा विद्यार्थी हा कशाशीही मिळते जुळते घेणारा, अत्यंत व्यक्तिकेंद्रित, जुनाट विचारांचा, नक्कलबाज आणि आत्मविस्मृत बनतो. तोच पुढे गोंधळलेला तरुण, उथळ व्यावसायिक आणि कटुतेने भरलेला कर्मचारी म्हणून अस्तित्वात येतो. यशाच्या कल्पनेने तो पागल बनतो आणि यशाच्या शिखरावर तो जेव्हा पोहोचतो तेव्हा त्याच्यामधलं माणूसपण जवळजवळ लयाला गेलेलं असतं. एका बाजूला तो लोटांगण घालत असतो आणि दुसऱ्या बाजूला शिरजोरी करत असतो. व्यवस्थापन म्हणजे कार्यामध्ये सुकरता आणणं हा अर्थ त्याच्या दृष्टीने लोपून जातो आणि व्यवस्थापन म्हणजे तोरा दाखवण्याचं पद असा भ्रम त्याच्या डोक्यामध्ये धिंगाणा घालू लागतो. त्यामुळे माणसांना तो पशु तरी समजतो, नाहीतर यंत्राचा भाग तरी मानू लागतो. मग त्या कर्मचाऱ्याला काम हा जुलमाचाच प्रकार वाटतो. त्या जुलमातून सुटका करून घेण्याच्या भरामध्ये तो साहसवादाकडे, हिंसा आणि विध्वंस यांच्याकडे वळतो. विद्यार्थी असो, कर्मचारी असो की व्यवस्थापक, त्यांचा स्वतःच्या व्यक्तित्वाशी संबंध असलेला तंतू तुटतो आणि ते वाहवत जातात. अमानुष आणि वैफल्याचं जीवन त्यांच्या वाट्याला येतं. या सगळ्यातून सुटका करून घ्यायची तर प्रथम पूर्वनिर्धारित अभ्यासक्रमाच्या बेड्या तोडून टाकल्या पाहिजेत. शिकवण्याऐवजी शिकण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. सहकार्याने ज्ञानाच्या मार्गाचे वाटसरू बनायला शिकले पाहिजे. भूतकाळात डोकावत बसण्याऐवजी वर्तमानाचे अवधान राखणे जमले पाहिजे. पाठांतर ही तर स्मृतीची एक कसरत आहे, पण अवधान हे बुद्धीचं लक्षण आहे. आजचं शिक्षण जड आहे. नवशिक्षण हे गतिशील असेल आणि ते शोधनाची वृत्ती जोपासेल. अशा शिक्षणामध्ये आजच्या पद्धतीच्या परीक्षांना स्थानच असणार नाही. शिक्षक शिकवण्याचा उद्योग न करता जिज्ञासा जागवण्याचं कार्य करतील. अशा वातावरणातच परस्परांच्या विचारांना चालना मिळेल. त्यातून विद्यार्थ्यांच्या स्मृतीला तजेला आणण्याऐवजी त्यांना जीवनाची दृष्टी लाभण्याला मदत होईल. आजच्या उच्चनीचतेच्या कल्पनांनी डागाळलेल्या वर्णधारी शिक्षण व्यवस्थेच्या जागी नवी व्यवस्था आणावी लागेल. याचा अर्थ एखाद्या तयार साच्यात स्वतःला कोंबण्याचा खटाटोप सोडून द्यावा लागेल. आपल्या स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रेरणा आणि वृत्ती यांच्याशी ईमान राखून आपला स्वतंत्र बाणा दाखवणं आवश्यक आहे. आदर्श विद्यार्थी वा नागरिक म्हणून लोकमान्यता आणि राजमान्यता मिळण्याचा हव्यास त्यासाठी सोडून द्यावा लागेल. माणूस जेव्हा स्वतःशी ईमान राखतो तेव्हाच त्याच्यामध्ये जागरूकता आणि कृतिशीलता निर्माण होते. सामाजिक आणि आर्थिक अत्याचारांचा मुकाबला याच मार्गाने करता येऊ शकेल. माणसाचे अंतरंग गुण संपूर्णपणे उमलले तर त्यातूनच सहज सहकार्याचा मार्ग खुला होऊ शकेल. आजचे माणसामाणसांमधले संबंध औपचारिक, कृत्रिम आणि यांत्रिक बनले आहेत. त्यामध्ये मानवीपणा क्वचितच दिसतो. मानवी जीवनाची नवी घडी बसवायची तर अशा रीतीने मानसिक नवशिक्षणाची तरतूद केली पाहिजे.